मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचं आपण पाहतोय। तर शेती कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे आणि नुकसानग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे। टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाच्या चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय, वीज बिल आम्ही वसूलच करत नाही। शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे। तर आपण पाहतोय जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे, कर्जाचं पुनर्गठन होणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली आपण पाहतोय, शेती कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे आणि सोबतच नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे। एकीकडे सरकारने